गुड मॉर्निंग स्टुडंट्स. काल आपण पाठीमागच्या तासाला आय स्पीक, आय से, आय टॉक ही कविता पाहिली होती. प्राणी आणि प्राण्यांच्याबद्दलची माहिती, ते कोणत्या भाषेमध्ये बोलू शकतात त्या पद्धतीनं ही माहिती इथं आपण पाहिली होती. आणि त्यातला एक एक्झरसाइज होता बघा. तो एक्झरसाइज कोणता होता तर रिराईट द लाईन्स ॲज शोन. आपण पाहिलं इथं काल कशा पद्धतीनं आपण पाहणार आहोत, माहिती घेणार आहोत. आणि खाली म्हटले त्यांनी फ्रॉम पेअर्स, जोड्या करायच्या आहेत. राईट कंप्लीट कन्व्हर्सेशन करायचं आपल्याला. आणि मी तुम्हाला दिलं होतं कन्व्हर्सेशन म्हणजे संभाषण. कन्व्हर्सेशन म्हणजे काय? संभाषण. आणि हे संभाषण कशा पद्धतीनं असणार आहे त्याचं एक सॅम्पल मी तुम्हाला इथं देणार आहे. एक नमुना दाखल मी तुम्हाला एक 4 ओळींचं कन्व्हर्सेशन तुम्हाला मी देणार आहे. इथे दिलंय त्यांनी फॉक्स आणि सीप यांचं एक कन्व्हर्सेशन आहे. संभाषण लिहिण्याची एक पद्धत आहे, कन्व्हर्सेशन लिहिण्याची एक पद्धत आहे. हाऊ टू राईट द कन्व्हर्सेशन. कन्व्हर्सेशन लिहिण्याची एक पद्धत आहे आणि ती पद्धत कोणती ती आपण पाहणार आहोत. पहिल्यांदा आपण एक कन्व्हर्सेशन घेऊया. फॉक्स आणि सीप इथं बघूया. फर्स्ट पिक्चर दिलेला आहे, फॉक्स आणि सीप दिलेला आहे. तर फॉक्स काय म्हणत असेल ते इथं आपण सॅम्पल बघूया. फॉक्स सेड, हे कशा पद्धतीने लिहिले बघा. अशा 2 टिंबा टाकल्या की पुढचं वाक्य आपण लिहायचं. फॉक्स सेड, रीडिंग करताना फॉक्स सेड, फॉक्स म्हणाला अशा पद्धतीनं करायचं आहे. हॅलो बघा, हा हॅलो म्हटल्यानंतर काय येणार आहे, त्याला कॉमा येणार आहे, लक्षात ठेवा. हॅलो थांबायचं आहे, हॅलो म्हटल्यानंतर थांबायचं आहे. हु इज स्पीकिंग, हु इज स्पीकिंग, हु इज स्पीकिंग, क्वेश्चन मार्क दिलेला आहे. हु इज स्पीकिंग, कोण बोलतंय अशा पद्धतीनं. हु इज स्पीकिंग. सीप सेड, सीप सेड, हे एका खाली एक येऊ दे म्हणजे छान दिसतं तुम्हाला. सीप सेड आय एम बेबी सीप. बघा, आय एम बेबी सीप. बेबी सीप म्हणजे लहान कोकरू आहे ते. बेबी सीप, फुल स्टॉप, वाक्य पूर्ण झाले, फुल स्टॉप. मे आय नो हु इज कॉलिंग. मे आय नो हु इज कॉलिंग. CALL, लक्षात आलं कॉलिंगचं स्पेलिंग CALLING, कॉलिंग. नो मीन्स माहीत असणे. मी इथंच अर्थ देतोय तुम्हाला. माहीत असणे, माहीत असणे, माहीत असणे. कॉलिंग म्हणजे बोलवणे. मला माहित आहे कुणी बोलवलं ते. हु इज स्पीकिंग, कोण बोलवलं. फॉक्स सेड, एका खाली एक व्यवस्थित येऊ देत. फॉक्स सेड आय एम युअर फादर्स फ्रेंड. बघा, आय एम कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स दिलेला आहे. आय एम म्हणजे ए ऐवजी अपोस्ट्रॉफी दिलेला आहे. लक्षात ठेवा हा ही गोष्ट. इथं ए आय एम असं वापरलंय, AM, आणि इथं मात्र अपोस्ट्रॉफी एम. म्हणजे हे अपोस्ट्रॉफी हे कशाचं काम करतं तर ए ह्या लेटरचं संक्षिप्त रूप, कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स. आणि हे मे आय एम युअर फादर, आय एम युअर फादर्स आय एम फादर्स फ्रेंड. मी तुझ्या बाबाचा मित्र आहे. इज युअर फादर ॲट होम. बघा, फुल स्टॉप. इज, वाक्य सुरुवात झालं. इज, लक्षात आलं. इज युअर फादर ॲट होम. 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 इज युअर फा
फादर ॲट होम, ॲट होम, तुझे बाबा तुझ्या घरामध्ये आहेत का? क्वेश्चन मार्क, प्रश्न विचारलाय त्यांनी फॉक्सनं. आय एम युअर फादर्स फ्रेंड, मी तुझ्या बाबांचा मित्र आहे. इज युअर फादर ॲट होम, प्रश्न विचारलाय त्यांनी. शीप सेड, बघा शीप सेड, शीप सेड नो, बघा नो, कॉमा केलेलं आहे बघा. हां, म्हणजे नो म्हणजे थांबायचं तिथं, नो लगेच म्हणायचं नाही पुढचं वाक्य. इथं कॉमा दिला याचा अर्थ आपण बोलताना वाचताना आपण थांबायचं आहे. नो ही विल बी लेट टुडे, ही विल बी लेट टुडे, ते कदाचित आज काय होईल त्यांना उशीर होईल. फॉक्स सेड, फॉक्स सेड गुड, छान, गुड छान, ठीक आहे अशा अर्थानं वापरले. फुल स्टॉप. डोंट वरी, डोंट वरी, हां डोंट वरी, वरी मीन्स काळजी, WORRY, वरी मीन्स काळजी करणे. डोंट वरी, काळजी नको. आय विल बी देअर सून, आय विल बी, बघा इथं पुन्हा आय विल वापरले बघा. हे असं कॉन्टेंटेड फॉर्म्स दिलेला आहे, डब्ल्यू काढलाय तिथं. आय विल बी, आय विल बी देअर सून, देअर सून, आय विल बी देअर सून, मी तिथे काय करेन अशा पद्धतीने इथे दिलेलं आहे बघा. हे याला कन्व्हर्सेशन म्हणतात, याला काय म्हणतात? कन्व्हर्सेशन म्हणतात. हे सॅम्पल तुम्हाला दिलेलं आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचं पिक्चर नंबर 2, पिक्चर नंबर 3, पिक्चर नंबर दिलंय, अशा पद्धतीनं तुम्हाला खाली काही त्यांनी क्ल्यू दिलेले आहेत, क्ल्यू सेंटेन्स दिलेले आहेत आणि त्या क्ल्यू सेंटेन्सच्या आधारे तुम्हाला काय करायचं आहे की कन्व्हर्सेशन बनवायचं आहे. अशा पद्धतीनं हा एक्झरसाइज आहे. आता आपण हा जरा लिहून घ्यायचा आहे तुम्ही, बरं का. तुमच्याकडे 2 मिनिटं वेळ देतोय, हे तुम्ही व्यवस्थितरित्या लिहून घ्या. कशा पद्धतीनं लिहायचं आहे पुन्हा एकदा वाचूया. फॉक्स सेड हॅलो, हु इज स्पीकिंग? शीप सेड आय एम बेबी शीप. मे आय नो, बघा मे आय नो हु इज कॉलिंग, मे आय नो हु इज कॉलिंग, क्वेश्चन मार्क, हा क्वेश्चन मार्क. फॉक्स सेड आय एम युअर फादर्स फ्रेंड, मी तुझ्या बाबाचा मित्र आहे. इज युअर फादर ॲट होम? शीप सेड नो, बघा थांबलो बघा मी काय. शीप सेड नो, ही विल बी लेट टुडे. फॉक्स सेड गुड, डोंट वरी, आय विल बी देअर सून. हे अशा पद्धतीनं तुम्हाला वाचता आणि अशा पद्धतीनं तुम्ही कन्व्हर्सेशन एकाखाली एक असं लिहिता आलं पाहिजेत. आता तुम्ही काय करायचं, वहीत तुमच्या लिहिताना मार्जिनच्या आतल्या बाजूला किंवा मार्जिन पासून पट्टी टाका, एक पेन्सिलनं रेष मारून टाका उभी, आणि त्या 2 रेषा, मार्जिनची रेष आणि तुम्ही पट्टीनं मारलेल्या रेषेमध्ये तुम्ही हे काय करायचं आहे, हे नावं लिहायचे आहेत आणि त्याच्या पुढं असं लिहिला, किंवा मार्जिनच्या बाजूला आतल्या बाजूला जर ही तुम्ही नावं लिहिलात आणि त्या रेषेवरून जर हे तुम्ही लिहिला तर अतिशय अट्रॅक्टिव्हपणे तुमचं रायटिंग काय होईल, दिसेल. आणि म्हणून आपण या पद्धतीनं काय करणार आहोत की कन्व्हर्सेशन आपण तयार करणार आहोत आणि त्या पद्धतीनं आपण पुढचा एक्झरसाइज आपण पाहणार आहोत. लक्षात आलं? आता आपल्याला एक गंमत बघायची आहे, ती पण गंमत विज्ञानाची गंमत बघायची आपल्याला. कशाची गंमत बघायची आहे? विज्ञानातली गंमत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण युनिट 4 मधलं एक्सपेरिमेंट बघणार आहोत. आता व्हॉट इज द मिनिंग ऑफ एक्सपेरिमेंट? एक्सपेरिमेंट मीन्स प्रयोग. एक्सपेरिमेंट म्हणजे काय? प्रयोग. आपण प्रयोग बघणार आहोत. हा, EXPERIMENT
एक्सपेरिमेंट म्हणजे प्रयोग आणि एक्सपेरिमेंट्स म्हणजे अनेक प्रयोग बघणार आहोत आपण. प्रयोग हा एक्सपेरिमेंट पाहणार आहोत आपण. कोणता एक्सपेरिमेंट पाहणार आहोत? सायन्स फन फेअर. फन फेअर म्हणजे फन म्हणजे गंमत, हा मजा. सायन्स म्हणजे विज्ञान, तुम्हाला माहिती आहे सायन्स, आणि फेअर म्हणजे जत्रा. आता इथली विज्ञानातली जत्रा बघा, हा विज्ञानातली जत्रा पाहणार आहोत. आपल्या शाळेमध्ये अपूर्व विज्ञान मेळावा होतो आणि या अपूर्व विज्ञान मेळाव्यामध्ये विद्यार्थी आपलं काही साहित्य तयार करतात. विज्ञानातलं भरपूर आहेत. GCP सारखं साहित्य आहे. वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग इथं सादर करतात. त्यालाच आपण सायन्स फेअर म्हणतो. आपण अपूर्व विज्ञान मेळाव्यातला हा एक भाग आहे आणि आपण आज एक्सपेरिमेंट पाहणार आहोत. आणि पहिला एक्सपेरिमेंट पाहत असताना आपण पहिला एक्सपेरिमेंट काय बघणार आहोत तर की हा प्रयोग पाहताना पेज नंबर 60 वरती तुम्हाला दाखवले बघा. आणि हे माहिती आहे तुम्हाला, आपण करतो घरी. तर पहिल्यांदा वाचूया काय सांगितलंय त्यांनी, ते पहिल्यांदा बघूया आणि मग आपण लाईन बाय लाईन आपण काय करूया, त्याचं लर्न करूया. लिसन केअरफुली अँड वॉच द एक्सपेरिमेंट. ऐका, काळजीपूर्वक ऐका आणि एक्सपेरिमेंट काळजीपूर्वक ऐका आणि लर्न टू डू, आणि शिकूया कसं करायचं आहे ते. इट युअर सेल्फ, आपण स्वतः आपण करणार आहोत. डू इट युअर सेल्फ, आणि ते ऐकून वाचून शिकून आपण पुन्हा ते आपण सादर करणार आहोत. अँड प्रेझेंट इट इन इंग्लिश. अँड प्रेझेंट सादर करणे, प्रेझेंट बघा, PRESENT. प्रेझेंट म्हणजे काय? सादर करणे. सादर करणे, आणि आपण ते सादर करणार आहोत. स्वतः करणार आहोत, ऐकणार आहोत, वाचणार आहोत आणि पुन्हा स्वतः सादर करणार आहोत. आता साधा सिंपल इथं एक्सपेरिमेंट दिलेला आहे. साधा एक्सपेरिमेंट दिलेला आहे आणि तो एक्सपेरिमेंट दिल्यानंतर कशा पद्धतीनं आहे ती इथं माहिती सांगितलेली आहे बघा. मी रीडिंग करतोय त्याचं. हॅलो, आय एम गोइंग टू शो यू हाऊ दिस बलून स्टिक ऑन द वॉल विदाउट ग्लू. सी, फर्स्ट आय रब इट ऑन माय हेड, देन आय स्टिक इट टू द वॉल. Isn't it fun to watch? There is no trick in this. This happens due to electricity. बघा चित्रात काय दाखवलंय की एक फुगा घेतला, फुगवलेला फुगा, बलून घेतलाय आणि तो बलून घेतल्यानंतर फुगवून तो फुगवायचा आहे आणि आपल्या डोक्यावरती काय करायचं आहे, घासायचं आहे. ते अशी माहिती दिलेली आहे आणि त्या पद्धतीनं आपण एक्सपेरिमेंट करणार आहोत. तर पहिल्यांदा बघूया. हॅलो, इथं अर्थ घ्यायचा. प्रेझेंट करताना तुम्ही 4थी पर्यंत विज्ञान प्रदर्शनला गेला असणार, एक्झिबिशनला गेला असणार, सायन्स एक्झिबिशनला, आणि तिथं तुम्ही कशा पद्धतीनं सादर करतात. अगदी हुशार टॅलेंट जे स्टुडंट असतात आणि त्यांचं पाहण्यासारखा एक्सपेरिमेंट असतो. ते बोलताना सुद्धा एका वेगळ्या लकबमध्ये, वेगळ्या लयमध्ये, रिदममध्ये ते बोलत असतात, जेणेकरून त्याची छाप, इन्फ्लुएन्स, त्याची छाप इतर विद्यार्थ्यांच्यावर पडावी. ती सुरुवात करतात आणि सुरुवातीलाच आपण काय करतो, बोलत असतो आणि त्याचं एक्सपेरिमेंटचं आपण वैशिष्ट्य सांगत असतो, फिक्चर सांगत असतो. आणि तेच इथं कशा पद्धतीने प्रेझेंट करायचं आहे, सादर करायचं आहे, त्याची सुरुवात कशा पद्धतीनं दिली इथं दाखवलेलं आहे. आणि तशाच पद्धतीचं ॲडिशनल सेंटेन्स तुम्ही ॲड करायचे, तुमचे ॲड करायचे आणि तुम्ही ते प्रेझेंट करायचं आहे. साधा दिलेला आहे आपण इथं बघा. त्यांनी सुरुवात कशी केली बघा. हॅलो म्हणजेच नमस्कार. आपण कसं करतो, आपण हात जोडतो असं है ना, नमस्कार. आपण हात जोडतो आणि हात जोडून त्याला म्हणतो आय एम गोइंग टू शो यू. मी तुम्हाला आज दाखवणार आहे. मी इथं तुम्हाला दाखवतोय बरं का, मी इथं तुम्हाला दाखवतोय. नमस्कार, हॅलो, नमस्कार. आय एम गोइंग टू शो यू. शो म्हणजे दाखवणे बघा इथं. टू शो
टू शो मीन्स दाखविणे. टू शो मीन्स दाखविणे, दाखवणे. आय एम गोइंग टू शो यू, मी दाखवायला तुम्हाला आता जाणार आहे, दाखवणार आहे. काय दाखवणार आहे? हाऊ दिस बलून स्टिक्स. STICK बघा, STICKS, स्टिक्स. हा, स्टिक्स म्हणजे चिकटणे, चिकटणे. कशा पद्धतीनं? हाऊ टू स्टिक्स बलून, हाऊ दिस बलून स्टिक, हाऊ दिस बलून, व्हॉट इज इट? येस, एनीबडी? कोण सांगेल? हा, तुम्ही पुराणो. हा, लिहू नका. हा, हॅलो, इकडे बघा. हा, हे व्हॉट इज इट? हे काय आहे? हा बलून आहे. मग कसं सांगणार व्हॉट इज इट? इट्स अ बलून. इट्स अ बलून, अ बलून. आणि हा बलून आहे. स्टिक टू द वॉल विदाउट, विदाउट मीन त्याशिवाय, WITHOUT, विदाउट म्हणजे त्याशिवाय, त्याशिवाय. कशाच्या शिवाय? ग्ल्यू, गम, चिकटण्याचा पदार्थ. याला काय म्हणतो आपण? गम म्हणतो. हा, चिकटण्याचा पदार्थ. डिंक, डिंक म्हणूया थोडक्यात, डिंक किंवा चिकटण्याचा पदार्थ तुमच्याकडे आहे. आता फेविकॉल वगैरे असे काहीतरी साधन आलंय तशा पद्धतीनं. विदाउट, ह्याला कोणत्याही प्रकारचं, बघा तुम्ही बारकाईनं हे बघू शकताय, याला काही लावलेलं नाहीये, काही चिकटवलेलं नाही आहे बरं का. आपण बोथ साईड आपण लावतो बघा, बोथ साईड 2A लावतो किंवा बोथ साईड आपण टेस्को लावतो, आणि तशा पद्धतीने याला काय लावलंय का बघा? कुठे दिसतंय का बघा या बलूनला? नाही ना. मग आता मी काय करतो बघा, हा फुगा घेतलेला आहे आणि मी फुगा याच्यामध्ये हवा तोंडानं भरलेली आहे. आलं लक्षात? कशानं भरली? मी तोंडानं भरले. आणि काय करायचंय बघा, सी बघा. हा, फर्स्ट पहिल्यांदा, हे पहा पहिल्यांदा, आय रब टू इट ऑन माय हेड. रब मीन्स घासणे, RUB, RUB. रब म्हणजे काय? घासणे. घासणे, RUB. पाठांतर करायचं, RUB, रब म्हणजे घासणे. कुठं घासणार? ऑन माय हेड. बघा, ऑन माय हेड. बघा मी आता हेड वरती घासतोय, दिसतंय का तुम्हाला? दिसतंय ना? हा, छान. बघा मी असं घासणार आहे आणि मी काय करणार आहे बघा, मी फळ्यावरती, ब्लॅकबोर्ड वरती काय करणार आहे? चिकटवणार आहे. हा, कोणत्याही प्रकारचं काय करणार आहे बघा. आता मी घासलेलं आहे. हा, आता ह्याच्यात कशा पद्धतीनं चिकटतं ते बघणार आहोत. जरा इकडे लक्ष द्या. हा, चिकटलं का? का बरं चिकटे नाही? घासलं नाही वाटतं, तेल नाही माझ्या डोक्याला. बघा जरा, अशा पद्धतीनं घासणार आहोत आणि भिंतीवर आपण बघूया. हा, भिंतीवर चिकटते का बघूया. का राहीना बरं? राहायला पाहिजे तसं. असं घासायचं आहे. जर तुमच्या डोक्याला जर ऊर्जा कमी मिळत असेल, कदाचित ऊर्जा कमी मिळत असेल माझी, पण तशा पद्धतीनं स्टिक टू द वॉल, चिकटवणे. हा, चिकटणे, चिकटणे. आणि अशा पद्धतीनं नाही, चिकटे ना, चिकटायला पाहिजे ते. नाही, बंद कर दे. नाही हो, का बरं? हा, तर विद्यार्थी मित्रांनो, आपण तुम्हाला मी दाखवतो आता कसा, त्याचं वजन जास्त होतं आणि त्यामुळं कदाचित ते चिकटत नव्हतं असणार. आता प्रत्यक्ष आपण बघूया हा प्रयोग कसा असतो तो. हे तुम्ही अगोदर बारकाईनं बघू शकता. याला काही लावलेलं नाही आहे, फक्त घर्षणानं काय होतंय ते तुम्ही सांगायचं आहे. हां बरं का, घर्षणानं काय होतंय ते तुम्ही सांगायचं आहे. हे बघा, काय धरलंय का बघा तिथं? नाही ना. मग कशामुळं असं, हे सायन्स आपण बघणार आहोत, याच्या पाठीमागचं सायन्स आपण पाहणार आहोत. आणि ते सायन्स काय सांगतंय
देन आय स्टिक टू द वॉल. आता मी वॉलला चिकटवलेला आहे. तुम्ही घरी सुद्धा हा प्रयोग करू शकताय. इजंट इट फन टू द वॉच. तुम्हाला बघायला हे किती गंमत वाटत असेल बघा, वाटते ना? मग काय आहे त्याच्या पाठीमागचं रिझन? देर इज नो ट्रिक. बघा TRICK याच्या पाठीमागं कोणताही जादू टोना काही नाहीये, कोणतीही खेळ नाहीये, हा कोणताही प्रकारचा खेळ नाहीये, जादू टोना नाहीये. आता बघा किती वारा आला तरी ते पडत नाही बघा. अशा पद्धतीनं त्याच्यामध्ये जेवढी ऊर्जा घर्षणानं रबनं जेवढी होते त्याच्या कारणानं ड्यू च्या कारणानं बघा ड्यू टू च्या कारणाने, हा च्या कारणाने. कोणत्या कारणाने बरं हे पुढे दिले बघा. हा कोणतं कारण दिलंय? दिस हॅपन्स, हे घडतं ड्यू टू इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिसिटी मीन्स CITY. इलेक्ट्रिसिटी म्हणजे विद्युत. बघा अजून विद्यार्थी मित्रांनो, आपण इलेक्ट्रिसिटीमुळं घर्षण केल्यामुळं, आपल्या डोक्याला घर्षण केल्यामुळं इलेक्ट्रिसिटी त्याच्यामध्ये तयार होते, विद्युत तयार होते. आणि हे विद्युत तयार झाल्यानंतर त्या कारणानं ड्यू च्या कारणाने काय भिंतीवर ते चिकटतंय. आहे का नाही? फन फेअर, गंमत आहे का नाही? हा असं तुम्ही घरामध्ये करायचं. आता याच्यानंतरचे तुम्हाला एक सोपं उदाहरण सांगतो. कोणतं सोपं उदाहरण आहे? तुम्ही घरातला कंगवा घ्या. तुमच्या घरात तयार असणारं साहित्य आपण बघणार आहोत. आणि नेहमी आपण घरातल्या उपलब्ध असणाऱ्या साधनांच्याच आधारे आपण सायन्स आपण पाहत आहोत. घरात बलून असतो बघा, साधा 25-50 पैशाला मिळणारा हा 1 रुपयाला आता मिळणारा हा फुगा. तशा पद्धतीनं आणि हा आपण काय करतो की ड्यू च्या कारणानं आपण बघतो. मग तुम्ही तो कंगवा घ्या, कोंब घ्या, COMB कोंब. आणि तो कंगवा घेतल्यानंतर तुम्ही काय करायचं आहे? आपल्या डोक्याला घासायचं आहे. आणि आपल्या डोक्याला घासल्यानंतर आपण ते काय करणार आहोत की बारीक बारीक कागदाचे तुकडे करणार आहोत. आणि ते तुकडे तुम्ही एका पेपरवर किंवा कुठेतरी ठेवणार. आणि घासलेला जो कंगवा आहे तो कंगवा तुम्ही त्याच्यावरती जर जवळ नेलात तर ते आपोआप ठराविक अंतरानं ते कोंब आहे तो कंगवा तो आपोआप ते कागदाचे तुकडे ते वर खेचून घेणार आहे. बिकॉज ऑफ इलेक्ट्रिसिटी. रब केल्यामुळं काय होतं? घासल्यानं त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी तयार होते आणि ही इलेक्ट्रिसिटी त्याला खेचून घेण्याचं काम करते. आलं लक्षात? तुमच्या लक्षात आलं तुझ्या? हां छान. मग अशा पद्धतीनं आपल्याला काय करायचं आहे की हा एक्सपेरिमेंट आपल्याला करायचा आहे की नाही गंमत? म्हणून त्याला म्हटलंय सायन्स फन फेअर, विज्ञानातल्या गमती जमती. आणि ह्या विज्ञानातल्या गमती जमती आपण अशा पद्धतीनं आपण करणार आहोत. साधा घरातला आपण सुद्धा तो तुम्ही घरी करू शकताय. आता एक दुसरं इन्स्ट्रुमेंट आपण बघणार आहोत. आपण घरामध्ये केव्हा केव्हा तरी मोकळ्या वेळेमध्ये आपल्या हातामध्ये काठी असते आणि ती काठी आपण बाहेर ठेवलेल्या कळशी, भरलेली कळशीमध्ये आपण वाजवत बसतो किंवा एखाद्या भांड्यावरती वाजवत बसतो. रिकाम्या भांड्याचा आवाज आणि भरलेल्या भांड्याचा आवाज याच्यामध्ये फरक आहे ना? याचं कारण पुढे दिलेलं आहे. आपण इथं काय करणार आहोत? छोटे छोटे बाउल घेणार आहोत. बाउल म्हणजे छोट्या छोट्या वाट्या. मग तुम्ही ते कोणत्याही प्रकारच्या वाट्या घ्या, चिनी मातीच्या वाट्या घ्या, काचेच्या घ्या किंवा तुमच्या घरातल्या स्टीलच्या जरी घेतलात, ग्लास जरी घेतलात तरी ते ग्लास त्यामध्ये पाणी भरायचं. पण वन थिंग यू रिमेंबर, एक गोष्ट लक्षात ठेवा, ते पाणी भरताना त्या ग्लासमध्ये पाणी भरताना हे झालं तुमच्या लक्षात आलं? हे लिहून घ्यायचं आहे बरं का. हां आता आपण बघणार आहोत दुसरं एक्सपेरिमेंट. त्या ग्लासमध्ये पाणी भरताना काय करणार आहोत आपण की पाणी भरताना प्रत्येक एक 7 बाउल घ्या, 7 बाउल किंवा 7 ग्लास घ्या. कोणत्याही चिनी मातीचे घ्या किंवा तुम्ही घरातले स्टीलचे वापरा, वेगवेगळ्या प्रकारचे असतात. शक्यतो प्लास्टिकचे जरा घेऊ नका, त्याच्यामध्ये आवाज त्याचा येणार नाही, बरोबर आहे ना? तर त्याचा आवाज असा येणार नाही. म्हणून आणि भरल्यानंतर काय करायचं आहे
मी छोटे छोटे बाउल इथं काढतोय, ते कशा पद्धतीनं घ्यायचे ते तुम्हाला मी दाखवतोय बरं का. मला जसं जमेल तसं मी त्या पद्धतीनं काढत जाणार आहे. म्हणजे तुम्हाला मी दाखवतोय कशा पद्धतीनं आहे ते. एकसारखे मात्र इथं एकसारखे नसणार आहेत, पण मी एक 3च दाखवलेत. काय करायचं आहे बघा. पहिल्यांदा याच्यामध्ये कमी पाणी घ्यायचं, पहिल्यामध्ये जास्त सगळं पाणी भरून घ्या. पहिल्यामध्ये फार तर पहिल्यामध्ये जास्त पाणी भरून घ्या, सगळं पाणी पूर्ण भरून घ्या. आणि हे सगळं पाणी भरून झाल्यानंतर आपण दुसऱ्यामध्ये कमी पाणी भरा, कमी पाणी भरा. तिसऱ्यामध्ये त्याच्याही पेक्षा दुसऱ्यापेक्षा कमी पाणी भरायचं आहे. असं पाणी भरत 7व्याला कमी 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 पाणी भरत जायचं. पहिल्यामध्ये ज्यादा, दुसऱ्यामध्ये त्याच्यापेक्षा थोडं कमी, परत कमी, परत कमी, परत कमी, आणि शेवटच्या याच्यामध्ये थोडंसं पाणी राहील असं बघायचं. आणि एक छानपैकी स्पून घ्या घरातला. हे सगळं घरातलंच उपलब्ध साहित्य घ्यायचं आहे बरं का. आणि सगळं हे घरातलं घेतल्यानंतर आपण त्या पद्धतीनं आपण काय करणार आहोत की वाजवायला आपण त्याच्यावरती बारीकसं अगदी जेंटली, अगदी सावकाशपणे, अगदी हळूवारपणे, हे हळूवारपणे काय करणार आहोत आपण ते वाजवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि वाजवायचा प्रयत्न करत असताना तुम्हाला कोणत्या प्रकारचे साऊंड येतात ते इथं आपण पाहायचं आहे. आलं लक्षात. पहिला आपण पुन्हा एकदा वाचून काढूया आणि मग आपण खाली वाचून पुन्हा ते आपण लर्न शिकूया आपण. हॅलो, आय एम गोइंग टू शो यू हाऊ दिस बलून स्टिक टू द वॉल विदाउट ग्लू. सी, फर्स्ट आय रब टू ऑन माय हेड, देन आय स्टिक इट टू द वॉल. Isn't it fun to watch? There is no trick in this. This happens due to electricity. बघा आता खाली बघूया. नमस्ते वरती आपण पहिल्यांदा बघितलं हॅलो, आणि खाली आपण बघतोय नमस्ते. वेगवेगळ्या पद्धतीनं तुमचं एक काय आहे, एक आर्ट आहे. तुम्ही लोकांना कशा पद्धतीनं तुमच्याकडं अट्रॅक्ट करू शकताय, ती एक कला असते बरं का. आणि ती बोलण्यातनं आपल्या जाणवली पाहिजेत, बोलण्यातनं जाणवली पाहिजेत, वागण्यातून जाणवली पाहिजेत, कधी कधी ती तुमच्या लिखाणातून जाणवली पाहिजेत, कधी कधी ती तुमच्या वाचनातून सुद्धा तुमची ती काय कला दिसून येते बरं का. नमस्ते, आय वॉन्ट टू शो यू अ सिम्पल म्युझिकल इन्स्ट्रुमेंट. बघा, सिम्पल म्युझिकल इन्स्ट्रुमेंट. दीज आर ऑल ग्लास बाउल्स. Each bowl has some water in it. This bowl is full of water. बघा, this bowl is full of water. Okay. This last bowl has very little water in it. आणि शेवटच्या मध्ये बारकाईनं बघणार आहोत. Each bowl has more water than the bowl of the left. त्याच्या डाव्या बाजूचं किंवा त्याच्या उजव्या बाजूला जर तुम्ही ठेवला असाल एका रेषेमध्ये मांडून, तर ती तुम्हाला काय होईल लक्षात येईल. पहिल्यामध्ये जास्त फुल ऑफ वॉटर, देन लेस 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 लेस, कमी 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 करत करत आपण जाणार आहोत. नाउ आय विल टॅप ईच बाउल्स जेंटली विथ दिस स्पून. आणि जेंटली म्हणजे हळूवारपणे इथे देणार आहे तुम्हाला. डिड यू हिअर दॅट? व्हॉट अ म्युझिकल साऊंड. डू यू वॉन्ट टू ट्राय इट? प्लीज बी केअरफुल. थँक्यू. अशा पद्धतीनं त्याची मांडणी करणार आहोत. आता पहिल्यांदा आपण काय करणार आहोत बघा. नमस्ते, नमस्कार. आय वॉन्ट टू शो यू अ सिंपल, साधं, SIMPLE. बघा, SIMPLE. सिंपल म्हणजे साधा. साधा साधा काय दाखवणार आहेत? म्युझिकल, MUSICAL. म्युझिकल म्हणजे संगीत. संगीताचा कार्यक्रम आपण लावणार आहोत. म्युझिकल इन्स्ट्रुमेंट, संगीत साहित्य. इन्स्ट्रुमेंट, INST, इन्स्ट्रुमेंट. इन्स्ट्रुमेंट म्हणजे काय? साहित्य.
साहित्य. हां, हे साहित्य कशाचं आहे? संगीताचं साहित्य आहे. साधा म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आपण तयार करणार आहोत आणि ते घर बसल्या आपण तयार करणार आहोत, घरातल्या घरामध्ये तयार करणार आहोत. जरा इकडे लक्ष द्या बघूया. हां, तर त्या पद्धतीनं आपण घरातल्या घरामध्ये आपण हे इन्स्ट्रुमेंट तयार करणार आहोत. दीज आर ऑल ग्लास बाउल्स आर, बघा हां, दीज आर ऑल ग्लास बाउल्स. बघा मी इथं बाउल्स घेतलेले आहेत, काचेचेच घ्या, सगळे काचेचेच घ्या, सगळे स्टीलचे घ्या बाउल्स. आणि अशा पद्धतीनं काय करणार आहोत आपण पाहणार आहोत. इच बाउल हॅज सम वॉटर इन इट. प्रत्येक बाउलमध्ये काही पाणी आपण घालणार आहोत. इच बाउल हॅज सम वॉटर इन इट. धिस बाउल इज फुल ऑफ वॉटर. बघा हा, फुल ऑफ वॉटर. हा, फुल ऑफ वॉटर. वॉटर पूर्ण पाण्यानं भरलेला हा बाउल घेणार आहोत. बाउल म्हणजे वाटी, लक्षात आलं? बाउल म्हणजे वाटी. पहिला जो घेणार तो फुल ऑफ वॉटर घेणार आहोत. देन दिस बाउल इज फुल ऑफ वॉटर. धिस लास्ट बाउल हॅज व्हेरी लिटल वॉटर इन इट. आणि याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये कमी पाणी, सर्वात शेवटच्या मध्ये कमी प्रमाणामध्ये पाणी आपण घेणार आहोत. दिस लास्ट बाउल हॅज व्हेरी लिटल वॉटर इन इट. इच बाउल हॅज मोर वॉटर दॅन द बाउल. आणि शेवटच्या मध्ये काय येणार? मोर वॉटर. असं प्रत्येकाच्या थोडं थोडं कमी 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 पाण्याची पातळी आपण करत येणार आहोत. इच बाउल हॅज मोर वॉटर दॅन द बाउल ऑन द लेफ्ट, त्याच्या बाजूच्या असणाऱ्या बाउलमध्ये. नाऊ आता बघा, आय विल टॅप इच बाउल जेंटली, हळूवारपणे. GEN बघा, GENTLY, जेंटली म्हणजे हळूवारपणे. हळूवारपणे, हळूवार. आपण काय करणार आहोत? हळूवारपणे, जेंटली, विथ द स्पून. SPOON, स्पून म्हणजे चमचा, चमचा. आणि काय करणार आहोत आपण? हळूवारपणे या बाउलवर चमचा आपण काय करणार आहोत? वाजवणार, टॅप करणार आहोत. टॅप म्हणजे इथं अर्थ वाजवणे घ्यायचा. टॅप म्हणजे काय इथं अर्थ घ्यायचा? वाजवणे. टॅप. बघा टेप लावतो बघा, टेप. आता ते टेप बंद झाले बरं का. पूर्वी कॅसेटचं टेप होते, त्याला टेप लाव म्हणायचे. म्हणजे टेप म्हणजे वाजवणे. मग आपण काय करणार आहोत? हा स्पून घेणार आहोत आणि जेंटली, हळूवारपणे या बाउलवर आपण आदळणार आहोत, वाजवणार आहोत. धिस स्पून, डिड यू हिअर दॅट? हिअर, HEAR, HEAR, हिअर म्हणजे ऐकणे. ऐकणे. तुम्हाला ऐकायला आलं का बघा? हा, काय ऐकायला आलं बघा? व्हॉट अ म्युझिकल साऊंड. साऊंड म्हणजे आवाज. SOUND. अँड म्युझिकल म्हणजे, म्युझिकल म्हणजे संगीताचा आवाज तुम्हाला येणार. आवाज. आणि हा कसा आवाज येतो बघा? पहिल्या बाउलवर टाकल्यानंतर वेगळा आवाज येतो, दुसऱ्या बाउलवर, तिसऱ्या बाउलवर, चौथ्या बाउलवर असा वेगळ्या प्रकारचा आवाज येतो. डू यू वॉन्ट टू ट्राय इट? तुम्हाला करायला हे आवडेल का? प्लीज बी केअरफुल. आणि हे काळजीपूर्वक तुम्ही करा. थँक्यू. आणि तो आवाज कोणता येणार आहे बाळांनो? तुमच्या एक लक्षात येऊ दे, तुम्हाला माहिती पाहिजेत. प्रत्येक 7 बाउल घेतली आपण, तर प्रत्येकात थोडं पाणी कमी 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 करत जर गेलो आणि त्याच्यावर हळूवारपणे जर तो चमचा आपण जर आदळला तर एक वेगळ्या प्रकारचा साऊंड येतो. आणि तो कोणता साऊंड आहे माहिती आहे तुम्हाला? मराठी मधले 7 सूर. 7 सूर कोणते? सा रे ग म प ध नि सा. हे 7 सूर आहेत, वेगळ्या पद्धतीचे आवाज येतात. सा रे ग अशा पद्धतीनं हे 7 सूर तुम्हाला ऐकायला मिळतात. आणि अशाच पद्धतीनं हा पण एक्सपेरिमेंट ह्या सायन्स फेअरवरती अवलंबून आहे. कशा कारणानं? फुल ऑफ वॉटर, मोर ऑफ वॉटर, लेस ऑफ वॉटर यांच्या साह्यानं तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचं काय होणार आहे की त्याचा आवाज तुम्हाला येणार आहे. उरलेला जो भाग 2 एक्सपेरिमेंट आहोत आपण ते पुढच्या तासाला आपण शिकणार आहोत. आणि या कारणानं आपण काय करणार आहोत की हे जे एक्सपेरिमेंट बघितले सायन्स फन फेअर, पहिल्यांदा एक्सपेरिमेंट बघितला आपण की विदाउट ग्लू स्टिक द वॉल, द बलून स्टिक ऑन द वॉल विदाउट ग्लू.
देन नेक्स्ट सेकंड एक्सपेरिमेंट बघितला आपण की तो म्युझिकल इन्स्ट्रुमेंट बघितला आपण. सिंपल म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आपण पाहिलाय आणि तो कसा आहे, अगदी सिंपल आहे, साधं घरातल्या घरात तयार करता येईल अशा पद्धतीचं हे इन्स्ट्रुमेंट आपण घरामध्ये करतो. आणि 7 सुरांचं हे जे आहे बघा, सा रे ग म प ध नी आणि पुन्हा सा, हे 7 सूर 1 2 3 4 5 6 7 सा रे ग म प ध नी आणि हे सा शेवटी लावलेलं आहे बरं का. म्हणून सा रे ग म प सुरुवातीला सा आलाय म्हणून सा रे ग म प ध नी. 7 झाले का बघा, 7 झाले ना. तर अशा पद्धतीनं हे तुम्हाला सूर तिथं ऐकायला मिळतील, कारण त्याच्या पाठीमागं आहे सायन्स. आणि ते सायन्स काय सांगतं की त्याच्यातलं पाणी जे आहे ते पाणी कमी प्रमाणामध्ये घालत 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 वेगवेगळ्या पद्धतीचे आवाज तुम्हाला ऐकायला मिळतात. गंमतशीर आहेत ना प्रयोग, तुम्ही घरामध्ये हा प्रयोग करायचा आहे. ओके, ठीक आहे.